की समाज सुधारणा स्वतःच्या घरातून त्यांनी सुरुवात केलेली होती. विचार फक्त सांगायचे नसतात, ते कृतीत आणायचे असतात. त्यांची पत्नी निरक्षर होती, तिला शिकवायचं त्यांनी ठरवलं. त्याने घरात सांगितलं, पाटी पेन्सिल आणि अंकल्पे वगैरे घेऊन आले आणि तिला सांगितलं, आजपासून मी आकोबाला शिकवायला सुरुवात करणार आहे. आजी कडाडली, तिला शिकून काही चावडी घेऊन येणार आहेस का म्हटली. कारण अडाणी असली तर तिला वाटत होतं की त्यावेळेला समाजामध्ये रूढ होतं, समाजामध्ये गैरसमज होता, अंधश्रद्धा होती की बाई शिकली की विधवा होते, बाई शिकली की तिच्या जेवणात आळ्या पडतात, बाई शिकली की धर्म बुडतो, बाई शिकली की देव वाटतो. त्यामुळं बाईनं शिकायचं नाही हे समाजानं ठरवून टाकलेलं होतं. ज्यांना शिकायचं आहे त्या बायांनी सुद्धा ठरवून टाकलं होतं, आपण शिकायचं नाही. नाना पाटलांनी सांगितलं, मी पत्नीला पहिल्यांदा शिकवणार. आजी म्हणजे नाही शिकवायचं. ठीक आहे म्हणले, पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत अकूबाई जे लिहायला वाचायला शिकत नाही तोपर्यंत नवरा बायको म्हणून माझे संबंध येणार नाहीत. नाना पाटील चावडीत जायचे, जेवायला घरात यायचे, बाहेर बसायचे, तिथंच जेवायचे, जेवणावरून ताट बाजूला सारायचे, पुन्हा जाऊन चावडीत बसायचे. झोपायला सुद्धा ते घराकडे येत नव्हते. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले, तरी त्याने आपल्या कार्यात बदल केला नाही, कार्यक्रमात बदल केला नाही. शेवटी आजी कंटाळली आणि तिला एक तर नातू काय आहे ते माहिती होतं पहिल्यापासून. त्या म्हणले, बाबा तुला काय करायचं ते कर, शिकू काय वाटेल ते कर, पण तुझा संसार मोडला ही माझ्या डोक्यावर येऊन देऊ नको, कर तुला काय करायचं आहे ती. आणि मग त्यांनी पत्नीला लिहायला वाचायला शिकवलं. त्यावेळेला आजीला त्यांनी सांगितलं, मी बाहेर रात्रीच्या शाळा चालवणार, मी बाहेर स्त्रियांनी शिकलं पाहिजे म्हणून सांगणार, आणि घरात माझी बायको अडाणी असेल तर मी बाहेर कुठल्या तोंडाने सांगू बायकाने शिकलं पाहिजे म्हणून. तेव्हा आजीनं माघार घेतली आणि नाना पाटलांनी पत्नीला शिकवायला सुरुवात केली. त्यांचं लग्न 1921 साली झालं होतं आणि माझ्या आईचा जन्म 1926 साली झालेला होता. 5-6 वर्षे त्यांनी आपले गुरु शिष्याचे नाते ठेवलेले होते.